महाराष्ट्र न्यूज चॅनल पुणेच्या खुल्या व्यासपीठमध्ये भाऊ आपलं स्वागत आहे. आपलं नाव सांगा. नमस्कार, मी अजय दत्तात्रय साबळे. मी हडपसर विधानसभा युवक अध्यक्ष राष्ट्रवादीला. माननीय आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील आणि आमचे हडपसर विधानसभेचे आमदार चेतनदादा तुपे असतील यांच्या मार्गदर्शनाखाली मी प्रभागामध्ये काम करत असतो. पक्ष राष्ट्रवादी अजित पवार गट या पक्षाने जर आपल्याला निवडणूक लढवण्यासाठी जर संधी दिली तर आपलं काय मत आहे या संदर्भात? नक्कीच दादा युवकांना संधी देतील आणि काम करणाऱ्यांचं दादा वाव देतात, हे नक्की आहे. अजितदादांचं मी आत्तापर्यंतचं बघितलेलं कर्तृत्व पक्षामध्ये पैसे घेऊन येणाऱ्यांना प्राधान्य देत नाहीत. दादा हे युवकांना, तळागाळाच्या कार्यकर्त्याला त्यांना वारंवार युवकांना संधी देतात आणि काम करणाऱ्या पोराला संधी देतात. त्याच्यातला एक मी आहे. 100 नाही 1000% मला दादांवरती, पक्षावरती विश्वास आहे की ते 10,000% आमच्या युवकांना मार्गदर्शन करण्याला संधी देतील. आपल्या पुणे महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 38 मधून अजय साबळे भाऊ इच्छुक आहेत आणि युवकांच्यासाठी आपण काय नियोजन कराल? आता तर तुम्ही सगळे बघतात, वाढती गुन्हेगारी सगळ्यात महत्त्वाचं. तुमची कोयता गँग असेल, सारखं वारंवार कोणाच्या गाड्या फोडणं असेल, अल्पवयीन मुलांना ज्या चुकीच्या मार्गाला जात असेल ते कुठंतरी थांबवायचा 100% प्रयत्न करेल. काही गोष्टींमध्ये काही नेते तमाशाचे फडे घेतात. मी कुस्तीचा फड घेणारा पोरगा आहे. त्याच्यामुळं मी नक्कीच सांगतो की मी 10,000% व्यसनादी जाणाऱ्या पोराला पैलवान नक्की करू शकतो आणि ते पैलवान झाल्यामुळे ते घर नक्की सुखी राहू शकतं. बरोबर आहे भाऊ, आपलं जे मनोगत व्यक्त केलं बरोबर आहे. तसंच आपला जो प्रभाग आहे 38 याच्यामधील ज्या समस्या आहेत, कात्रजचा असेल किंवा अजून कुठल्याही चौकातली जी समस्या असेल त्या संदर्भात आपलं काय मत आहे? आता तर मी बघतोय प्रस्थापित नगरसेवक जे कोण आहेत ते वारंवार एकच म्हणतात आजपर्यंत, आम्हाला विकास करायचा आहे, आम्हाला विकास करायचा आहे, आम्हाला ट्रॅफिकची समस्या सोडवायची आहे. अरे मूळ तुमच्या अतिक्रमणचे जे लोकांच्या गाड्या आहेत, जे अतिक्रमण तुम्ही केलेलं आहे दुकानांच्या समोर, ज्या अनधिकृत गाड्या लागतात कोणाच्या वरदास्ताने, ते जर तुम्ही स्वतः थांबवल्या तर ते तुम्हाला विकास करायचा आम्हाला ही वेळ येणार नाही सांगायची आणि कात्रज चौकात समस्या ती आपोआप सुटेल. बरोबर आहे भाऊ. तशाच प्रमाणे आपल्या प्रभागातील जे मूलभूत सुविधा आहेत, समजा पाणी असेल, ड्रेनेज असेल, याच्या संदर्भात आपलं काय नियोजन आहे? 100% आत्ता लोकांना ती गरजच आहे. कारण काही जे प्रस्तावित म्हणतात आम्ही आत्तापर्यंत खूप चांगलं काम केलंय, प्रभागामध्ये गल्लोगल्ली काही गोष्टी हे केल्यात, रोड केले, ड्रेनेज केलेत. पण आत्ता मी प्रभागामध्ये फिरतोय, आत्ता नाही गेले 4 वर्ष 5 वर्ष झाले मी प्रभागामध्ये फिरतोय, तर त्याच्यामध्ये मी वारंवार मला जाणवतंय की तिथं कुठं लाईट नाही आहे, लाईटच्या समस्या नाही, म्हणजे समस्या आहेतच, रोडच्या ड्रेनेजच्या आहेतच. मग तुम्ही काम काय केलं? आत्ता मी माननीय आमचे चेतनदादा तुपे असतील, आपल्या हडपसर विधानसभेचे आमदार आहेत, आमच्यावरचं बापजीनगर, अंजलनगर, संतोषनगरचा काही भाग आहे सच्चाई मातेचा, तर ते गेल्या वेळेस विधान परिषदेमध्ये त्यांना एक मुद्दा मांडायला लावला. दादा, मी फोन केला दादांना की दादा इथं लोकांना खरंच खूप त्रास आहे या गोष्टींचा. दादा म्हटल्यावर ते नगरसेवकांचं मग कसं काय? तर मी म्हटलं दादा, नगरसेवक स्थानिक काय इथं लक्ष देत नाही, तर त्यांचा खरंच हा प्रॉब्लेम मोठा आहे. तर त्यांनी तो मुद्दा विधान परिषदेमध्ये लगेच मांडला. मला त्याची क्लिप पाठवली की आज हे नागरिकांना दाखव, आणि मी ते त्यांचं सगळं कार्य लोकांपर्यंत पोहोचवतोय. वेळ आली तर त्यांना लोकांपर्यंत घेऊन जातोय की दादा ह्या समस्या आहेत, आमचे दादा ते सोडवत आहेत. त्यांच्यासोबत ते मलाही संधी देता येते की आज तू लोकांना माझ्यापर्यंत आण, मी काम करून दे, आणि ते मी करतोय. अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पुणे प्रतिनिधी कांताभाऊ राठोड.